नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. तर थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक काय आहे. तो फक्त कपड्याच्या एका आयताकृती भागापासून खूप छान आणि सुंदर असे इथे मी कमळाच्या आकाराचे कलश आसन बनवलेले आहे. तर एकही पाकळी न कट करता, कॅनव्हास पेपरचा वापर न करता एकदम सुंदररित्या या आपल्या कलश आसनच्या पाकळ्या उभा राहिलेल्या आहेत. आणि हे सर्व स्टेप बाय स्टेप मी या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे. एका आयताकृती फॅब्रिकपासून पाकळी कशी तयार करायची आणि ती कोणत्या पद्धतीने, त्याची मापे काय आहेत, हे सर्व मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की इथे मी आयताकृती फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. 3.5 इंच रुंदी आणि 7 इंच इतकी उंचीचे असे मी 5 फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, त्या पद्धतीने शिलाई देखील मारून घ्यायची आहे आपल्याला. शिलाई मारून झाल्यानंतर हे फॅब्रिक आपल्याला सरळ देखील करून घ्यायचं आहे. आपल्याला शिलाई एकाच बाजूकडनं मारायची आहे. तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता 2 बाजूकडनं हे फॅब्रिक ओपन आहे आणि 2 बाजूकडनं हे फॅब्रिक बंद आहे. तर अशा पद्धतीने हे फॅब्रिक आपल्याला शिलाई मारत पलटी करून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याला टॉप स्टिच आपल्याला दोन्ही बाजूकडनं करून घ्यायचे आहे. तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हे फॅब्रिक आपलं पूर्ण स्टिच करून झालेलं आहे. तर 2 भाग इथे ओपन आहेत. याच पद्धतीने बाकीचे जे 5 फॅब्रिक आहेत ना, ते पण आपल्याला असेच फोल्ड करत शिलाई मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना, सेम त्याच पद्धतीने तुम्हाला सर्व मापे टाकायची आहेत. तर क्रॉसमध्ये तुम्ही बघू शकता आधी 1 इंचाचं मी माप घेतलेलं आहे आणि त्यानंतर ज्या 2 ओपन बाजू आहेत ना, तिकडनं प्रत्येकी 1.5 इंचाचं माप आपल्याला टाकायचं आहे. आणि ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी या पाकळीवर बघा फॅब्रिकवर प्लेट्स टाकत आहे ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला या सर्व प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून देखील पाहू शकता. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने बनवलेल्या पाकळ्या एकदम सहजरित्या आणि खूप सुंदररित्या उभारल्या जातात. त्याला कुठल्या बेल्टचीही गरज लागत नाही. तर व्हिडिओमध्ये मी मापे सर्व व्यवस्थित सांगितलेली आहेत आणि सेम त्याच पद्धतीने बाकीच्या पाकळ्या देखील मी तयार करून घेतलेल्या आहेत. आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ना, ते आपल्याला कट करून काढायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पाकळ्या इथे एकदम व्यवस्थितरित्या बनल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर इथे आपल्याला खाली एक गोलाकार भाग आपल्याला तयार करून घ्यायचा आहे की ज्यावर आपण ह्या पाकळ्या सेट करू शकतो. तर इथे माझ्याकडे एक बांगडी होती, 2x6ची बांगडी आहे ही, ती घेतलेली आहे आणि त्याच्या आकारानेच इथे मी मार्क करून घेतलेला आहे. आणि जो बांगडीचा आपण मार्क केलेला आहे ना, त्याच्या अर्धा इंचवरून आपल्याला मार्क करून हा कॅनव्हास पेपर आहे ना, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा कॅनव्हास पेपर मी कट करून घेत आहे आणि सेम याच पद्धतीने आपल्याला अजून एक कॅनव्हास पेपर कट करायचा आहे, सेम याच मापाने. तर इथे तुम्ही पाहू शकता 2 कॅनव्हास पेपर मी कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर एक अस्तरचं फॅब्रिक घ्यायचं आहे आणि हा गोलाकार कॅनव्हास पेपर आपल्याला त्या अस्तरच्या फॅब्रिकवर स्टिच करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हा कॅनव्हास पेपर मी अस्तरच्या फॅब्रिकला स्टिच करून घेतला आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं जे अस्तरचं फॅब्रिक आहे ना, ते आपल्याला कट करून काढायचं आहे. आणि अस्तरचं फॅब्रिक एक्स्ट्राचं कट करून झाल्यानंतर हे अस्तरचं फॅब्रिक आपल्याला जसं मी व्हिडिओमध्ये फोल्ड करत आहे ना, सेम त्याच पद्धतीने फोल्ड करत शिलाई मारून तयार करून घ्यायचं आहे. तर एकदम व्यवस्थितरित्या इथे तुम्ही पाहू शकता मी शिलाई मारत हे फॅब्रिक आपलं गोलाकार वर्तुळ तयार करून घेतलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने मेन फॅब्रिकने दुसरा जो कॅनव्हास पेपर आपण गोलाकार भागामध्ये कट करून ठेवला होता ना, तो पण आपल्याला सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर अस्तरचा जो कॅनव्हास पेपर आहे ना, तो आपल्याला घ्यायचा आहे आणि अस्तरची बाजू खालच्या दिशेला आणि कॅनव्हासची बाजू वरच्या दिशेला आली पाहिजे अशा पद्धतीने त्यावर पाकळी ठेवत या सर्व पाकळ्या आपल्याला या गोलाकार भागाला शिलाई मारत अटॅच करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजलं नसेल ना फ्रेंड्स, तर तुम्ही व्हिडिओ हा रिवाइंड करून पाहू शकता. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम आपल्या घरातील छोट्याशा कपड्यापासून इथे मी हे कमळाच्या आकाराचं कलश आसन बनवलेलं आहे. एके दिवशी असंच मी सहज मार्गशीर्ष महिन्यातील तो पहिला गुरुवार होता बहुतेक, त्यावेळेस मार्केटमध्ये मी गुरुवारचं सामान आणण्यासाठी गेले. तर त्यावेळेस मला तिथे मार्केटमध्ये खूप ठिकाणी असं हे कलश आसन दिसलं आणि ते कलश आसन मी पाहिल्यानंतर म्हटलं आपण पण घरी जाऊन
हे कलश आसन एकदा ट्राय करावं, कारण की बाहेर एवढंसंच कलश आसन आहे ना, ते 100 ते 150 रुपयापर्यंत होतं फ्रेंड्स. आणि घरी जर बनवायला जाल ना, तुम्हाला याला काहीसुद्धा खर्च येणार नाही आहे. तुमच्या घरात छोट्यातलं छोटं जरी कापड असलं ना, तरी तुम्ही सहजरित्या हे कलश आसन कमळाच्या आकाराचं बनवू शकता. तर छान असं बोलता बोलता इथे तुम्ही बघू शकता सर्व पाकळ्या मी या कॅनव्हास पेपरला अस्तरच्या स्टिच करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर दुसरा जो गोलाकार भाग आहे ना, जो कॅनव्हास पेपरचा आपण मेन फॅब्रिकने तयार करून ठेवला होता, तो या पाकळ्याच्या बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे आणि शिलाई मारत या कमळाच्या आसनाला अटॅच करून घ्यायचं आहे. तर खूप सुंदररित्या इथे हे आपलं कमळाच्या आकाराचं कलश आसन बनून तयार आहे फ्रेंड्स. तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या याच्या पाकळ्या देखील एकदम उभ्या राहत आहे. तर अशा पद्धतीने हे कमळ आसन आपलं पूर्णपणे बनून तयार आहे. पण त्याला अजून सजावट करण्यासाठी इथे माझ्याकडे घरामध्ये लेस होती, ती लेस मी इथे अटॅच करून घेणार आहे. जो आपण गोलाकार भाग आपण स्टिच केलेला आहे ना, बरोबर त्याच्या कडेनंच आपल्याला ही लेस शिलाई मारत अटॅच करून घ्यायची आहे. लेस लावल्यानंतर तुम्ही कमळाचा फायनल लुक बघू शकता. किती सुंदर आणि छान असं हे आपलं कमळाच्या आकाराचं कलश आसन बनून तयार आहे. तर फ्रेंड्स, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी हे कमळाचे कलश आसन कसे बनवायचे हे सांगितलेले आहे. आणि पाकळ्या पण तुम्ही पाहू शकता किती सुंदररित्या उभारल्या गेलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने बनवलेले हे कलश आसन संक्रांतीचे वाण देण्यासाठीही खूप छान आणि सुंदर अशी आयडिया आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, व्हिडिओला हाईप करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर फ्रेंड्स, भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा यूजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.